Good morning, good morning. It's a wonderful day. Good morning. अरे 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 एवढा आनंद कसला? पहिला पगार झालाय आई, तोही स्वकमाईचा. अरे वा. आता मी सगळे पैसे मस्त उडवून टाकणार आहे. ऐकलीस? भाषा ऐकलीस? माझा पहिला पगार मी माझ्या आईच्या हातात नेऊन ठेवला होता. अरे आता माझा पहिला पगार माझ्या आईनीच माझ्या हातात दिलाय ना, तो तिला काय परत करायचा नाही का? अगं पण मग देवापुढे ठेव ना. सांग त्याला अशीच अक्कल दे रे बाबा, चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे. आजी हे इतकं काही पथेटिकली फिल्मी अल्ट्रा मॅक्स प्रो आहे ना. बरं, आणि या पेमेंटचा मला मेसेज फोनवरती आलाय, त्यामुळे कॅश नाहीये देवासमोर ठेवायला. हो 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 का? पण बघ काय झालं, फोन ठेव देवासमोर. काही ए बर मम्मा, मला मस्त कॉफी करून दे ना. मी आता आरामात बसून ऑनलाईन शॉपिंग करणार आहे. खूप दिवस झाले मी कार्ट मध्ये सगळे लोड करून ठेवलेत आयटम्स. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजी नमस्कार करतो. अरे का रे? हे घ्या जिलबी. अरे वा, थँक्यू. एक्सक्यूज मी मॅम. अरे मला का नमस्कार करतोस? हो हे घ्या जिलबी घ्या आधी. थँक्यू. तुम्ही मोठे आहात ना आणि पगार दिलात मला म्हणून थँक्यू म्हणायला. अरे ते तुझे हक्काचे पैसे आहेत आणि मीच थँक्यू म्हणायला हवं तुला की मस्त कुरकुरीत जिलबी दिल्याबद्दल. कापूस विकला गेला ना की अण्णा जिलबीच आणतात गावाकडे, म्हणून म्हटलं जिलबीच आणू. हा मग आता तू काय काय घेणार आहेस पगारातून? प्लॅनिंग झालंय की नाही? ते तर ठरलेलंच असतं ना. म्हणजे मेसच्या मावशीचे, हॉस्टेलचे, घरी पाठवायचे आणि बसच्या तिकिटासाठी. पण म्हणजे तू शॉपिंग करणारच नाहीयेस? असं कसं करणार आहे ना. आईसाठी डॉक्टर्स चप्पल घ्यायचे मला, त्यासाठी 1000 रुपये ठेवले. मॅम मी बाहेर थांबतो. हा मावशी. बाळा तू माझ्यापेक्षा लहानच आहेस रे, पण एक गोष्ट विचारू का? बोल ना बिंदास. म्हणजे या महिन्याचे माझे डब्याचे जे पैसे आहेत ना, ते तू मला आगाऊ देशील का रे? सगळे? सगळे दिले तर बरंच होईल, पण निदान 1000 रुपये तरी देशील का? नाही म्हणजे बघ, नसेल तर म्हणजे तसं मला मोकळेपणाने सांग. हा आहेत ग, देतो जाता जाता. हा दादा बोल ना. अरे सचू, तुमचे ते मेहता सर आहेत ना, ते आमच्या एकबोटे सरांचे मित्र आहेत. आत्ता सरांशी बोललो मी. सर म्हणाले काहीही मदत लागली तर मला सांग. बरं ऐक, आज सकाळी ते पार्टीचा विषय निघाला, तुला सांगायचं राहिलं. तुझ्या ऑफिस मधल्या कलिग्सना पण बोलव आज घरी पार्टीसाठी. एवढं नको दादा, नको ना. अरे नको काय नको? मला माहितीये नवीन नोकरी आहे, अजून फार ओळखी नाहीये तुझ्या, पण अशा पार्टी बिर्टी मधनं रिलेशन डेव्हलप होतात. बोलव सगळ्यांना घरी. बघतो. आणि सचू, घरी पार्टी आहे म्हणून लवकर निघायचं नाही. नवीन नोकरी आहे, सिरियसली काम करायचं आणि पूर्ण वेळ ऑफिसला थांबायचं. ओके? सचिन, अरे कॉफी आणतोयस ना? दादा मी कॉल करतो तुला. हो सर. किती दिवस आणि कसं लपू आहे दादापासून? त्याला कळलं तर काय वाटेल? सचिन, माझा ग्रीन टी. हो
आणतो. पट्या, ऑफिस टाइम आहे ना, तू स्वतःच्या कॅबिन मध्ये कमी आणि इतर ठिकाणी जास्त असतोस. काय बोलताय तुम्ही? मी एकबोटे सरांच्या केबिन मध्ये होतो. सचूला नोकरी लागली ना, पेढे द्यायला गेलो होतो आणि मी मोजून 1.25 मिनिटात परत आलोय. आता मी काम सुरू करणार आहे. मी बॉस आहे का तुझी? नाही, मला एक्सप्लेनेशन का देतोस? माहिती नाही. घ्या पेढे घ्या. थँक्यू. तुम्ही आता बरे आहात ना? हो, उत्तम आहे. आज सकाळपासून राधा तिच्या आईच्या आणि आजीच्या प्रेमात आहे, इतकं की माझा विश्वासच बसत नाहीये. बरं, मग काय, राधाचा पहिला पगार झाला आज आणि तिने काहीही विचार न करता तिचा सगळा पगार उडवून टाकला. म्हणजेच सगळं नॉर्मल आहे. तुमच्याकडे सगळं वेगळं वेगळंच असतं. पण काळजी करू नका. मला खात्री आहे हळूहळू राधा मार्गी लागेल आणि ती तुमचा विश्वास नक्की सार्थ करेल. खरंय, सचिनला नोकरी लागली, त्यानं तुझा विश्वास सिद्ध केला. तुम्हाला सांगतो, मला फार बरं वाटलंय. म्हणजे तू पण एक मित्र म्हणून तू सुद्धा तुझ्यावर असलेला कोणाचा तरी विश्वास सिद्ध करू शकतोस ना पट्या? हो, अर्थात. मग सांग की, कोण आहे ती? कुणासाठी थांबलास इतके दिवस? तुम्ही हे असं मला पटकन काहीतरी विचारून कोड्यात हे करता, मला आवडत नाही. तुला तर मी पण आवडत नाही. अहो, असं कधी म्हटलं मी? पण तुला ती आवडते ना. आणि मी सुद्धा आवडत नाही असं नाही. म्हणजे तुला दोघी आवडतात पट्या? अहो, काय बोल. मी नाडकर्णींना पेढे देऊन आलो. बट एक मिनिट. हे घे, सचिनसाठी. नोकरी लागली ना म्हणून. तुमचं गिफ्ट आहे ना, तुम्ही स्वतः येऊन द्या ना त्याला. आज संध्याकाळी आमच्याकडे म्हणजे माई मावशीकडे छोटीशी पार्टी आहे. तिकडे या आणि द्या त्याला गिफ्ट. नाही, तुमच्या घरगुती कार्यक्रमात मी कशी घेऊ? तूच दे ना प्लीज. अहो, गिफ्ट देताना समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं ही एक पर्वणी असते आणि ती ज्याची त्यानेच अनुभवायची असते. तुम्हीच येऊन द्या. ओके. तुम्ही आजूबाजूला असलात ना की मला नेहमीच छान वाटतं. मी सणानिका, मग ते माझ्या घरगुती कार्यक्रमात का असेल. पुष्पवल्ली, ए निघायचं का? किती उशीर झालाय. केव्हाच बसवून ठेवलंय नुसतं. तेच ना, मला पण हे उरकून मुलाला क्लासवरून आणायला जायचंय. हो ना. ए वल्ली, पुष्पवल्ली, अरे आले. थांबा की जरा, थांबा. या. सगळ्यांनी घ्या. अप्पा घ्या. तर पटवर्धनांच्या या धुमशान पार्टीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. टाळ्या. मी वल्ली, तुम्ही ओळखताच तशी मी फेमस आहे. हे माझे आप्पा, म्हणजे माझे बाबा. मी पत्रकार आहे बर का. आणि काय ग, घरच्या पार्टीला अगदी एवढा नट्टापट्टा कशाला? ए बाई, तुझं आयुष्य गेलं मागच्या गल्लीत. श्रीमंत लोकांच्या पार्टीमध्ये काय काय घडतं तुला काय माहित? अगं, श्रीमंताच्या पार्ट्याला ना नोकर मंडळी असतात सरबत द्यायला.
हे काय स्वतः ट्रे घेऊन फिरत नाही ते. आणि वल्ली त्याला काही सरबत नाही म्हणत, वेलकम ड्रिंक म्हणतात. ठीक आहे ग, वेलकम ड्रिंक. ए मी काय म्हणते, आपण चिअर्स करूया का? ते श्रीमंत लोक करतात तसे. हा चल करूया. 1 2 3 अरे शी, काय सांडलं की सगळं. आता सगळं खराब झालं. हे आले, हे माझे मिस्टर, हे पुसतील ना. अहो जरा आमच्याकडनं चुकून सांडलं, तुम्ही पुसून घेता का? कसं सांडलं? जाऊ दे, मी नवीन भरून आणते ग्लास. हा बघितलं बघितलं का? मॅनेजर आहेत, मॅनेजर. खर तर ना यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, म्हणजे खूपच. घरात मला एकही काम करू देत नाहीत. हा, इकडची काडी तिकडे करू देत नाहीत. हो की नाही हो? आहो तिकडे पुसून घ्या ना. अगं पर्स घे तुझी. बस बस. 2 मिनिटं सर, सॉरी. मावशी आलो ग. आलास का सौरभा? काय? अगं ये ना, ये. अगं तुझंच घर आहे. ये आत ये. अरे आत ये ना, ये. अगं तुझंच घर आहे, समज. माझंच आहे. अगं समज ना तसं. बस 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 ना, बस. मावशी काय? तुम्हाला काही बोलायचंय का? मग मी जाते. हा, नाही नाही, तसं काहीच नाहीये. तसं काहीही नाहीये. नाहीये ना? मग थांबते. गॅस ऑन आहे, गॅस ऑन आहे आणि वडे तसेच आहेत तळणी. अगं बाई, मी विसरलाच रे. अगं आलीच आहे तर आता काढू का विषय? कसला? थांब मी बर्फान. अरे गेले 50 वर्ष स्वयंपाकच करते. कुठेतरी खापतं भासतं काहीतरी होतच असतं. काही नाही एवढं. चल एक काम कर, तू बस, मी बघतो वड्यांचं. तुला सांगितलं ना तू तिच्याजवळ जाऊन बस म्हणून. तू बस, मी बघतो वड्यांचं. तू जा तिकडे बस. विषय काढू. वडे तळ. हो. मी आलो. अरे घ्या ना, घ्या. हे घ्या, तुम्ही पण घ्या. घ्या घ्या घ्या, भरपूर खा आणि खूप आहे आपल्याकडे. हो, घ्यावंच लागेल. तूच बोलावताना म्हणाली होतीस जेवण आहे, स्वयंपाक नाही केला आम्ही. अगं जरा कमीच जेवावं,
नाही तर आयुष्य कमी होतं की नाही, म्हणून. अगं वल्ली, हे आप्पांना सांग की सारखे ढेकरा देत आहेत मात्र खुटखुटीत. हे बघा आले मॅनेजर साहेब. मॅनेजर कशाला म्हणताय? असंच म्हणायचं ना तुम्हाला. बघितलं साधेपणा बघितला का? आता मला सांगा, 70,000 रुपये पगार आहे. किती? 70,000 रुपये. मॅनेजर आहेत मोठ्या कंपनीत. काय खाऊची गोष्ट नाहीये. काय 70,000? माहिती हो तुम्हाला पगार सांगायला आवडत नाही. घरातलेच आहेत आपल्या. लाजायचं काय त्याच्यात, हो की नाही? बरं झालं वल्लीने पगार सांगितला. माझ्या नवऱ्याचं तर प्रमोशन 2 वर्ष रखडलंय. आता मागेच लागते मी त्याच्या. मग काय वल्ली, एखादा फ्लॅट वगैरे घेणार का? म्हणजे काय? ठरलंय माझं. 3 रूमचा घेणार आहे मी. एक आमच्यासाठी, एक अप्पांसाठी आणि एक ती गेस्ट रूम. आणि काय गो भाऊजी, ते कुठे झोपणार? ते तसे आमचे भाऊजी साधे आहेत ग. म्हणजे त्यांना अशी वेगळी खोली दिली तर एकटं वाटेल नाही त्यांना, म्हणून आमचं ठरलंय. त्यांना सोफा कम बेड ठरलंय आमचं. घ्या घ्या तुम्ही घ्या घ्या. देऊ का अजून? जेवू का? हे घ्या. तिकडे पार्टी चालली ग, सचिनला नोकरी लागली म्हणून. पण सौरभ म्हणाले इथे तुमच्याकडे आहे पार्टी. अगं नाही, तिथे तिने पार्टी ठेवली होती. काय झालं, तिने म्हणजे आमच्या आवडलीनं. आता कमवतो कोण? सौरभ. घर चालवतो कोण? सौरभ. सचिनला नोकरीसाठी धीर देतो कोण? सौरभ. हिनं काय केलं, सरळ सौरभकडनं पैसे घेतले आणि त्याला म्हणाले की तू पार्टी संपल्यानंतर ये. मग मी ठरवलं आणि मी इकडे खाण्यापिण्याचा छोटासा कार्यक्रम ठरवला. पण सौरभला आवडतं तुमच्याकडे. अगं हो, म्हणजे तसं त्याला तिकडे पण आवडतं. माझा सौरभ एकदम साधा भोळा आहे ग. तुला सांगू का, सगळ्यांसाठी सगळं करतो, पण अपेक्षा कोणाकडूनही काही ठेवत नाही. आता कोणतरी एक मुलगी त्याच्या मनात आहे म्हणे. कित्येक वर्ष तो तिच्यातच गुंतून पडलाय. नाही तर एव्हा ना माझी 2 नातवंड असती. अगं सावकाश सावकाश, हळू हळू बाळा. बरं वाटतंय ना? घ्या. अगं बाई, हा ते हे बघ. हा आणि त्या मिरच्या घे. हा राहू दे राहू दे. देतो. हो घे. हा बस बस ये. असं. हा घ्या घ्या. ह्या मिरच्या जरा सावकाश अहो, त्या जरा झणझणीत आहेत. असू दे मावशी, काही लोकांना त्रास झाला ना तरी आवडतं चमचमीत खायला. मी पण घेऊ का वडा? अरे घे ना, अजून तळूया आपण. एक काम करे, सगळे घेऊन जा. वल्लीला दे, अप्पांना दे, बाकीच्या सगळ्यांना दे. जा जा जा. त्यापेक्षा इथेच बसून खाऊ का मी? अरे हो घे ना, ते स्टूल घेऊन ये बस. अगं स्टूल घे. काय सचू, तू बसू नकोस. ती सगळी माणसं तुला भेटायला आलीत. अरे पार्टी तुझ्यासाठी अरेंज केली आहे. तू इकडे रेंगाळू नकोस, तिकडे जा बरं. दादा खरं सांगू का, मला नाही आवडत रे ते खोटं हसणं आणि उगाच बड. सचिन, कॉंग्रॅच्युलेशन. नोकरी मिळाल्याची बातमी पोचली आणि पेढा सुद्धा. आमची भेट झाली होती चंदू दादाच्या पूजेला. हो हो. सचू, त्यांनी फार मनापासून प्रार्थना केली होती तुझ्या नोकरीसाठी. आणि बघा, असिस्टंट मॅनेजर आहे. अरे बसा ना तुम्ही. घे घे देते मी. तू घे, सुरुवात कर. घे घे बाळा.
घे सौरभा, घेते घेते. हे काय बीते कसे झाले तर मेहताजी बोला. हो हो, अहो नाही, माझी स्वारगेट जवळ एक नवीन साईट सुरू झाली आहे, तर नव्या पेठेवरून रोज येणं जाणं होतं. मी येईन ना मध्ये. डिझाईन्स रेडी आहेत. माझा इंटर्न 1-2 दिवसात तुम्हाला डिझाईन्स मेल करेल. ठीक आहे, भेटू नक्कीच. थँक्यू. सचू, तुझ्या सरांचं नाव पण मेहताच आहे ना? आणि याचं ऑफिस पण नव्या पेठेमध्येच आहे, हो ना रे? अरे वा, हो का? त्यांची माझी तर फार जुनी ओळख आहे. इनफॅक्ट माझं पहिलं काम मी त्यांच्याचकडे केलं होतं. अच्छा, बरं बसा बसा, मी आले. हा, 1 मिनिट. सावकाश. सचू, हे खास तुझ्यासाठी. आता हे बघ, ऑफिसला जाताना ती कापडी पिशवी घेऊन जायचं नाही. अरे ऑफिसरनी कसं असं रुबाबात असलं पाहिजे, कळलं ना?